नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगपाल चक्रनारायण आपलं परत स्वागत करतोय माझ्या माय अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. आज आपण 2019चा राज्यसेवेचा जो पेपर होता त्या पेपरच्या उर्वरित भागातील प्रश्नांचा अनालिसिस आपण बघणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या 25 प्रश्नांचा अनालिसिस बघितलेला आहे. आता उर्वरित प्रश्नांचा अनालिसिस आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत. चला वळूया डिरेक्टली आपण प्रश्नांकडे. प्रश्नांमध्ये 76 नंबरचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग. चला, इनकरेक्ट म्हणजे या इनकरेक्टला पहिले तर आपल्याला काय करावं लागेल, अंडरलाईन. याला अंडरलाईन करणे गरजेचं आहे कुठलाही पेपर सोडवताना. कारण काय होतं ना, बरेचदा आपण पेपर सोडवायला जातो आणि जिथं करेक्ट शोधायचं असतं तिथं आपण इनकरेक्ट शोधून येतो, आणि जिथं इनकरेक्ट शोधायचं असतं तिथं आपण करेक्ट शोधून येतो. मात्र परीक्षेच्या हॉलमधून बाहेर आल्यानंतर, घरी आल्यानंतर ज्या वेळेला आपण आपले उत्तर पत्रिका चेक करतो, आपल्या लक्षात येतं की आपल्याला आन्सर माहित होतं तरी पण आपण चुकीचा आन्सर दिलेला आहे. कारण तिथं थोडस गडबड होऊन जाते या शब्दात. त्यामुळे प्रश्नामध्ये करेक्ट इनकरेक्टचे ज्या वेळेला शब्द येतात त्यावेळेला पहिलं त्याला अंडरलाईन करून घ्या किंवा सर्कल करून घ्या, म्हणजे आपण थोडंसं निश्चित होतो की या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. ओके, चला वळूया प्रश्नाकडे. आय टेक प्राईड टू सर्व्ह माय कंट्री हे पहिलं आहे. मग हे चुकलेलं आहे. का चुकलेलं आहे? हा प्राईड जो शब्द आहे ना, याच्या सोबत प्रेपोजिशन टू नाही येत, याच्या सोबत येते प्रेपोजिशन इन, प्राईड इन. त्यामुळे हे चुकलेलं आहे. मग ते आपल्याला इनकरेक्ट पाहिजे. जिथं ए असेल ते आपलं उत्तर. म्हणजे इथं एक इथं आहे, इथं एक आहे, इथं नाही, इथं नाही. म्हणजे 2 आणि 3 पर्याय आपल्या उत्तराच्या शर्यतीतून बाद होतात. आपल्याकडे पर्याय कोणता उरतोय, तर आता ही इज ऍडिक्टेड टू स्मोकिंग हे असं इथं दिलेलं आहे. ही इज ऍडिक्टेड टू स्मोकिंग. मग आता हा जो शब्द आहे ऍडिक्टेड टू स्मोक दिलेला आहे, सॉरी इथं ऍडिक्टेड टू स्मोक दिलेला आहे, जे ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे. या ऍडिक्टेड टू सोबत टूच्या नंतर आपल्याला V4 पाहिजे. म्हणजे वर्ब जर आला तर तो आयएनजी स्वरूपात पाहिजे. V4 म्हणजे काय, वर्ब इन आयएनजी फॉर्म. तर तो आपल्याला आयएनजी फॉर्म मध्ये पाहिजे. ठीक आहे. आणि त्यामुळे हे सुद्धा चुकलेलं आहे. म्हणजे जिथं ए आणि बी असेल ते आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर आहे. इथं नाही, इथं सी दिलेलं आहे, आणि सी यू आर फॉर्च्युनेट इन हॅव्हिंग अन इंटेलिजंट अँड ओबिडियंट सन हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. इथं ज्या वेळेला म्हटलं आय टेक प्राईड टू सर्व्ह माय कंट्री, इथं प्राईड इन आणि याच्यानंतर सुद्धा आपल्याला काय पाहिजे होता, V4. इथं V1 दिलेलं आहे, म्हणून हे वाक्य चुकलेलं होतं. आय होप तुम्हाला हे कळलेलं आहे. हे जे चॅप्टर आहे, म्हणजे हे जे प्रश्न आहे हे प्रेपोजिशनवर तर आधारित आहेत, प्रेपोजिशनवर आधारित आहे. ठीक आहे. आपण जवळपास म्हणून फिक्स प्रेपोजिशन वरती आधारित आहे. कशावरती? प्रेपोजिशन मधला फिक्स प्रेपोजिशन भाग. किंवा त्याच बरोबर तुम्हाला मी म्हणेल की तुम्ही नॉन फायनाइट वर्बचं चॅप्टर जर अभ्यासलं तर अशा प्रकारचे प्रश्न तुमचे एकदम लवकर सुटतील. त्यामुळे नॉन फायनाइट वर्ब या चॅप्टरला तुम्ही बघणे, वाचणे गरजेचं आहे, एवढं लक्षात घ्या. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. अगेन आपल्याला काय विचारलेलं आहे, तर मी याला गोल करतोय, इनकरेक्ट विचारलेलं आहे. द वेजेस ऑफ सिन आर डेड हे चुकलेलं आहे. का? कारण बघा, हा जो शब्द आहे ना वेजेस, हा जो शब्द आहे वेजेस, हा याचे दोन अर्थ आहेत. एक आहे मजुरी. मजुरी या अर्थाने ज्या वेळेला येतो त्यावेळेला हा प्लुरल असतो, आणि म्हणून याच्यानंतर येणारा जो वर्ब असेल तर तो वर्ब सुद्धा इथं काय लागतो, प्लुरल लागतो, एवढं लक्षात घ्या. परंतु त्याचबरोबर या वेजेसचा अर्थ होतो परिणाम. काय होतो? परिणाम, इफेक्ट. ठीक आहे. आणि जेव्हा इफेक्ट म्हणून येतो त्यावेळेला मात्र हा सिंग्युलर असतो, आणि म्हणून याच्यानंतर येणारा जो वर्ब असतो, हा वर्ब आपल्याला कसा लागतो, सिंग्युलर लागतो, एवढं लक्षात घ्या. मात्र इथं द वेजेस ऑफ सिन आर डेथ म्हणजे पापाचं परिणाम किंवा पापाचं फळ, इथं परिणाम किंवा यालाच काय म्हणूया, फळ. पापाचं फळ काय असतं, तर मृत्यू असतं, इथं म्हटलेलं आहे. म्हणजे परिणाम किंवा फळ म्हणून आलेलं आहे. म्हणजे हे वेजेस कसं आहे, सिंग्युलर आहे. म्हणून याच्यानंतर हा जो वर्ब आलेला आहे आपल्याला सिंग्युलर लागत होता, पण हा प्लुरल आहे, म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. जिथं जिथं ए असेल ते आपलं काय असणार आहे,
उत्तर असणार आहे. ए कुठं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे एक, आणि एक इथं दिलेला आहे, बाकी कुठं एक 4 नंबरला दिलेला आहे. 3 नंबर पर्याय आपल्या उत्तराच्या शर्यतीतून बाद होतो. आय हॅव मेनी वर्क्स टू डू. बघा, हा जो वर्क्स आहे, वर्क्स जे आहे हे अनकाउंटेबल नाउन आहे. कसं नाउन आहे हे? अनकाउंटेबल नाउन आहे. आणि एक लक्षात घ्या, अनकाउंटेबल नाउन जर असेल, हे अनकाउंटेबल नाउन आहे, तर अनकाउंटेबल नाउनला यस किंवा ईएस लागत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अनकाउंटेबल नाउन असेल त्याच्या अगोदर मेनी हे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर किंवा न्यूमरिकल ऍडजेक्टिव्ह हे वापरलं जात नाही. आणि इथे ह्या दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत, म्हणून हे सुद्धा वाक्य जे आहे ते चुकलेलं आहे. म्हणजे ए च्या सोबत जिथं बी असेल ते उत्तर असेल. कुठं दिलेले आहे? पर्याय 2 मध्ये. आणि म्हणून पर्याय 2 जे आहे ते आपलं काय आहे? उत्तर आहे. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मीनिंग ऑफ बेअर. तर तो इथं होईल टू गो ऑर टर्न इन द डायरेक्शन मेन्शन. यस हा मीनिंग होतो. ठीक आहे. टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी. यस यू विल हॅव टू बेअर. यस. टू डील विथ समथिंग अनप्लेझंट. यस हा सुद्धा अर्थ होतो. एकच होत नाही तो, म्हणजे वी फॉर सम लॉसेस हा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही डिक्शनरी चेक करा, तुम्हाला याचे मीनिंग आपोआप सापडून जातील. ठीक आहे. बेअर म्हणजे काय? तर जन्म देणे सुद्धा होतो बेअरचा अर्थ. ठीक आहे. नेक्स्ट वन, चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ठीक आहे. After driving Professor Kumar to the museum, she dropped him at his hotel. आता हे वाक्य, आफ्टर ड्रायव्हिंग प्रोफेसर कुमार ऍट द म्युझियम, एक भाग, शी ड्रॉप्ड हिम ऍट हिज हॉटेल. आपल्याला काय करायचं आहे? पॅसिव्ह वॉइस शोधायचा आहे. पॅसिव्ह वॉइस शोधताना एक लक्षात आलं, ड्रॉप काय? V2. आणि V2 चं पॅसिव्ह करताना त्याच्यातून बाहेर काय निघतं मी सांगितलेलं आहे, वॉज, वेअर प्लस V3. म्हणजे मी काय सांगितलं, वाक्यात V2 असेल तर त्याचं पॅसिव्ह करताना त्याच्यातून काय बाहेर पडेल? वॉज, वेअर प्लस V3. कुठं कुठं दिसतंय? वॉज ड्रॉप, वॉज ड्रॉप, वॉज ड्रॉप. जवळपास सर्वच याच्यामध्ये दिलेलं आहे वॉज ड्रॉप. म्हणजे आपल्याला त्याचबरोबर पहिला भाग आफ्टर ड्रायव्हिंग प्रोफेसर. आता इथं ड्रायव्हिंग आहे म्हणजे हा V4 आहे, तर याच्यातून काय बाहेर पडलं आपल्याला? बीइंग प्लस V3. मग आता पहिल्या भागात बीइंग प्लस V3 दिल्या, मग आपल्याला बीइंग प्लस V3 सुद्धा वाक्यात दिसायला पाहिजे. मग आफ्टर ड्रायव्हिंग प्रोफेसर कुमार हे चुकलं, कारण ड्रायव्हिंग जसंच्या तसं आहे. आफ्टर ड्रायव्हिंग टू द म्युझियम प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप ऍट हिज हॉटेल. नाही, हे सुद्धा नाही, कारण बीइंग प्लस V3 नाही आहे. आफ्टर ड्रायव्हिंग प्रोफेसर हे सुद्धा नाही. मग आफ्टर बीइंग ड्रिवन टू द म्युझियम प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप ऍट हिज हॉटेल. ते दिसतंय कुठं? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं काय आहे? उत्तर आहे. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. करेक्ट पॅसिव्ह फॉर्म आपल्याला शोधायचा आहे. मला वाटते मागचं सेंटेन्स आहे ते परत कॉपी झालेलं आहे इथं. चला बोलूया नेक्स्ट याच्यावरती. तर नेक्स्ट प्रश्न आहे, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ही सेड, आय वॉज रायटिंग अ लेटर. ठीक आहे. मी काय सांगितलेलं आहे तुला अगेन, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच कशाचा आहे? डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. आता डायरेक्ट स्पीच मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला, इकडे डायरेक्ट स्पीचला इनडायरेक्ट स्पीच मध्ये नेतानी काय काय करावं लागतं? हा कॉमा निघून जातं, हे डबल इन्व्हर्टेड कॉमा निघून जातं, इथं या कॉमाच्या ठिकाणी दॅट येतं, आलेलं आहे, सर्वच ठिकाणी आलेलं आहे. परंतु याच्यात महत्वाचे चेंजेस लक्षात घ्या. इथं दिलेला आहे आय, तर त्याचं ही होईल, ही सुद्धा ऍब्सोल्युटली करेक्ट आहे हा चेंजेस. परंतु इथं लक्षात घ्या, हे दिलेलं आहे टेन्स वरती. आता मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये, मागच्या पेपरच्या अनालिसिस मध्ये याच्यावरती बऱ्याच डिटेल मध्ये बोललेलो आहे. तर डायरेक्ट स्पीच मधील जी रिपोर्टेड स्पीच असते, डायरेक्ट स्पीच मधली जी रिपोर्टेड स्पीच असते, ती जर सिंपल पास्ट मध्ये असेल, तर इकडे त्याचं काय सांगितलं होतं मी? पास्ट परफेक्ट होते. आणि इकडे जर पास्ट कंटिन्युअस असेल, डायरेक्ट स्पीच मध्ये रिपोर्टेड स्पीच पास्ट कंटिन्युअस मध्ये असेल,
पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये असेल तर इकडे त्याला इनडायरेक्ट मध्ये नेताना तिला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये लिहावं लागतं, एवढं लक्षात. कंटिन्युअस टेन्स मध्ये लिहावं, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये लिहावं लागतं. आणि आता मला सांगा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला कुठं दिसतो? had been writing, he was writing, he had written. तर आपल्याला he was writing हा कोणता टेन्स आहे? तर आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. हा कोणता आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. ठीक आहे. हा कोणता आहे? तर हा had दाखवतो पास्ट, बीन दाखवतो परफेक्ट, रायटिंग दाखवतो कंटिन्युअस. म्हणजे हे आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे हे वाक्य, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये. हे कुठल्या याच्यात आहे बघा? ही वॉज रायटिंग पास्ट कंटिन्युअस मध्ये आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे. उरलंय शेवटचं ही सेड दॅट ही हॅड रिटन, तर हे हॅड पास्ट आणि रिटन परफेक्ट दाखवतं, म्हणजे हे पास्ट परफेक्ट मध्ये लिहिलेलं सेंटेन्स आहे. आपल्याला कुठल्या टेन्स मध्ये पाहिजे? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. कारण हे जे दिलेलं वाक्य आहे ते कुठल्या याच्यात आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये रिपोर्टेड स्पीचचे वाक्य. म्हणून आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये असलेलं वाक्य जे असेल त्याचं उत्तर असेल दिलेलं 2 नंबर मध्ये आहे पर्यायामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, when I entered the house everything was at 6s and 7s. at 6s and 7s म्हणजे काय? अस्ताव्यस्त असते, अस्ताव्यस्त, अस्ताव्यस्त असते, अस्ताव्यस्त असते. ठीक आहे. तर त्याचा अर्थ काय होते? इन डिसऑर्डर. ऍब्सोल्युटली इन ऑर्डर होणार आहे का? नाही. इन अप्रोप्रिएट पोझिशन नाही, डार्कनेस वगैरे नाही, इन डिसऑर्डर. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे ते त्याचं काय आहे? उत्तर आहे. नेक्स्ट वन. आता हा प्रश्न बघा, हा महत्वाचा आहे. आणि काय केलेला आहे? इनडायरेक्ट स्पीचचा प्रश्न आहे. 4 प्रश्न आहेत, एका मार्कासाठी विचारलेले आहेत. हुशारीने प्रश्न विचारलेला आहे. जेनी सेड माय पॅरेंट्स आर व्हेरी वेल. मग याचा Jenny said I can't come to the party tomorrow. Jenny said I don't have much free time. Jenny said I will phone you when I get back. ठीक आहे. आणि त्याची इकडे इनडायरेक्ट स्पीच दिलेला आहे. द इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ दिस सेंटेन्सेस रिस्पेक्टिव्हली आर. आणि इथं सांगितलेलं आहे आता या 4 सेंटेन्स इथं इनडायरेक्ट नॅरेशन दिलेलं आहे. यापैकी कोणतं इनडायरेक्ट नॅरेशन करेक्ट आहे ते ओळखा. म्हणजे दिलेल्या वाक्यासाठी वापरण्यात आलेलं हे जे इनडायरेक्ट नॅरेशन आहे त्यातलं कोणतं बरोबर आहे? तर माय पॅरेंट्स आर व्हेरी वेल, तर हे आहे सिंपल प्रेझेंट. कुठलं आहे? सिंपल प्रेझेंट. इथं जर सिंपल प्रेझेंट असेल तर इकडे काय लागणार आहे आपल्याला? इनडायरेक्ट मध्ये सिंपल पास्ट. बघूया सिंपल पास्ट मध्ये झालेलं आहे का? जेनी सेड दॅट हर पॅरेंट्स वर व्हेरी वेल. ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे पहिलं बरोबर आहे. कुठं दिसते पहिलं? तर पहिलं फक्त 1 आणि 3 मध्ये दिसते आहे, दुसऱ्या आणि चौथ्यात नाही. पण ते जे 2 पर्याय उत्तराच्या शर्यतीतून पहिलंच बाद झाले. दुसरा आहे आय कांट कम टू द पार्टी टुमॉरो. आता आय कांट इथं कॅन आहे, तर याचं इकडे काय होणार आहे? कुड होणार आहे. ही पहिली गोष्ट. ठीक आहे. आणि इकडे याच वाक्यात इथं टुमॉरो दिलेला आहे, तर काय आहे? टुमॉरो आहे. याचं इथं काय होणार? द नेक्स्ट डे व्हायला पाहिजे. द नेक्स्ट डे, द नेक्स्ट डे. ठीक आहे. मग बघूया. शी सेड दॅट शी कुड नॉट कम टू द पार्टी टुमॉरो, जसंच्या तसं दिलेलं आहे. मग हे चुकलेलं आहे. म्हणजे जिथं पर्याय क्रमांक 2 असेल ते चुकलेलं आहे. या 2 पैकी याच्यात दिलेलं आहे का? हो, पहिल्या याच्यात दिलेला आहे, म्हणून हा पर्याय चुकला. आन्सर आलेला आहे आपलं, बाकीचे बघितले सुद्धा नाही तरी आन्सर आलेला आहे पर्याय क्रमांक 3. तरी बाकीचे सुद्धा चेक करून घेऊया आपण उर्वरित. आय डू नॉट हॅव मच फ्री टाइम. डू नॉट हॅव म्हणजे हा कोणता आहे? सिंपल प्रेझेंट आहे. कोणता टेन्स आहे हा? सिंपल प्रेझेंट. इकडे काय पाहिजे आपल्याला? सिंपल पास्ट. शी सेड दॅट शी हॅड नो मच फ्री टाइम. ठीक आहे. पण इथं येस ऍब्सोल्युटली करेक्ट आहे ना, हे शी हॅड नो मच फ्री टाइम हे बघितलेलं आहे. पण नाही, तिसरं येस हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. आपलं उत्तर आलं होते. येस हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. आय विल फोन यू व्हेन आय गेट बॅक. शी सेड दॅट शी वुड फोन यू व्हेन आय गेट बॅक. She said that when I get back. हे बघा, हे चुकलेलं आहे. हे वुड पर्यंत बरोबर आहे, परंतु इथं जो टेन्स चेंज व्हायला पाहिजे होता सिंपलचा पास्ट, तो झालेला नाहीये, म्हणून हे सुद्धा चुकलेलं आहे. उत्तर काय? फक्त 1 आणि 3 बरोबर आहे, दुसरं आणि चौथं चुकलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 इथं आन्सर आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस.
दोन सेंटेन्सेस आहेत तिथं. स्केअर्सली एनीवन टर्न डिड दे, ऍब्सोल्युटली करेक्ट. स्केअर्सली नो वन टर्न चुकलं, कारण बघा हे रेअरली, स्केअर्सली, ठीक आहे, हार्डली, हे नेगेटिव्ह शब्द आहे. हे जे शब्द आहेत हे नेगेटिव्ह शब्द आहेत, त्यामुळे यांच्यासोबत दुसरा नेगेटिव्ह वर्ड वापरायचा नसतो, पण इथं वापरलेला आहे म्हणून हे चुकलेलं आहे. तर जिथं ए असेल ओनली ए इज करेक्ट ऍब्सोल्युटली, पहिलंच याचं काय असणार आहे, उत्तर असणार. नेक्स्ट वन, आयडेंटिफाय द इनकरेक्ट ऍडव्हर्ब. फास्टली इनकरेक्ट आहे, इनकरेक्ट आहे फास्टली, लक्षात घ्या. म्हणजे जिथं ए असेल ते आपलं काय असणार आहे, इथं उत्तर असणार आहे. म्हणजे इथं जे दिलेलं आहे बी आणि हे चुकलेलं आहे. दोन जे आहेत ते चुकलेले आहेत. जिथं जिथं ए आहेत ते चुकलेलं आहे, ते ऑलरेडी गेलेत आपले, हे बरोबर आहे. काय उरलं आपल्याकडे, सी आणि डी. सी आणि डी पर्याय. यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला, इनकरेक्ट विचारलेलं आहे. मग इनकरेक्ट, इनकरेक्ट विचारलेलं आहे, करेक्ट नाही विचारलेलं. हा शब्द जर अंडरलाईन नाही केला तर असा गोळ होते, जसे की मी आता करेक्ट शोधायला लागलो. इनकरेक्ट मध्ये फास्टली आहे, म्हणजे आपल्या उत्तरात ए, जिथं जिथं ए असेल ते आपलं काय असू शकते, उत्तर असू शकते. म्हणजे जिथं ए नाही ते आपलं उत्तर असणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो आपल्या उत्तराच्या शर्यतीतून तसाच काय होतो, इथं बाद होतो, एवढं लक्षात येतंय. इथं या वाक्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतंय की हा फास्टली जो आहे हा तर चुकला, ठीक आहे. फास्टचा ऍडव्हर्ब फास्टच आहे, फास्ट हा ऍडजेक्टिव्ह सुद्धा आहे आणि फास्ट हाच ऍडव्हर्ब सुद्धा आहे. तसं बघा सिम जो आहे याला एलवाय लावल्यानंतर त्याचं ऍडजेक्टिव्ह तयार होतं, हे ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. त्यामुळे ए आणि ई हे दोन चुकलेले आहेत, जिथं असेल ते उत्तर असेल, ठीक आहे. बाकीचे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. कॉन्टेम्पशियसली म्हणजे शोईंग नो रिस्पेक्ट, म्हणजे तिरस्कार, तिरस्काराने पाहणे, तिरस्काराने पाहणे किंवा तिरस्काराने, ठीक आहे. आणि हा सिम्पली म्हणजे प्रॉपर किंवा फिटिंग, ठीक आहे. पुढे हा त्याचा होते, योग्य सुद्धा होऊ शकते, त्याचा अर्थ योग्य, योग्य सुद्धा होतो. बसल असा ड्रेसिंगच्या बाबतीत सुद्धा याला वापरलं जातं. त्यामुळे याचं जे उत्तर आलेलं आहे ते उत्तर आलेलं आपलं ए आणि ई. सिमली हे ऍडजेक्टिव्ह आहे, फास्टली हे ऍडजेक्टिव्ह आणि फास्टली, फास्ट हे स्वतःच ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब आहे, त्यामुळे त्याला एलवाय लावण्याची गरज नाही, एवढं लक्षात घ्या. त्यावरती बरेचदा प्रश्न विचारले जातात. जसं की आणखी काही शब्द आहेत, जसं की मी म्हणाल मॅनली, तर हे मॅनली काय आहे, तर हे मॅनली सुद्धा काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. असे बरेचसे शब्द आहेत इंग्रजीमध्ये की ज्यांच्या शेवटी एलवाय आहे, पण ते ऍडजेक्टिव्ह म्हणून, ते ऍडव्हर्ब म्हणून काम करत नाही, तर ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतात. जसं की हा सिमली इथं मी दिलेला आहे, ठीक आहे. म्हणजे मॅनलीच नाही, मॅनलीच्या व्यतिरिक्त आहेत, निगाडली आहे, मायझरली आहे, हे असे शब्द सुद्धा आहेत की जे ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतात एलवाय लागल्यानंतर, ऍडव्हर्ब म्हणून काम करत नाही, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, नेक्स्ट आहे, which of the following sentence or sentences is की are correct if we had found him earlier we have to save him. हे कंडिशनल क्लॉजचे सेंटेन्सेस आहेत, कंडिशनल आणि इकडे मेन क्लॉज, यांचं स्ट्रक्चर सांगितलेलं आहे, हॅड आणि फाउंड. इकडे जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर मी सांगितलेलं आहे आपल्याला इकडे काय लागते, वुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव, वुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव, असे एक्सप्रेशन पाहिजेत. इथं दिसतंय का, नाही, म्हणून हे चुकलं. इफ वी हॅड फाउंड हिम अर्लियर वी माइट हॅव सेव्ड हिम, ठीक आहे. तर हे यस हे असू शकते, कारण हे काय आहे, पास्ट परफेक्ट आहे. इकडे माइट हॅव आलेला आहे, इकडे काय आलेलं आहे, माइट हॅव आलेला आहे, म्हणजे हे उत्तर असू शकतं, याला ठेवू आपण. If we have found him earlier, we might save his life. If we have found, तर हे येणार नाही, ठीक आहे. हे असं स्ट्रक्चरच नाही कंडिशनलचं. If we will find him earlier, we may have saved his life, ठीक आहे. परंतु if we have, लक्षात घ्या, हे इथं we will find him earlier, we may have,
कन्स्ट्रक्शनच चुकलेलं आहे. कंडिशनल मध्ये विल येणार नाही, तो मेन क्लॉज मध्ये येतो. विल केव्हा येते मेन क्लॉज मध्ये? जेव्हा इकडे कंडिशनल मध्ये सिंपल प्रेझेंट येतो. म्हणून हे सुद्धा वाक्य चुकलेलं आहे. पुढे काय? पर्याय क्रमांक 2. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे त्याचं काय आहे? उत्तर आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन कंटेक्स्ट. बिफोर आय स्टार्टेड द जॉब आय हॅड नो प्रीकन्सिव्ड नोशन. त्याचं होतं आयडियाज और ओपिनियन्स फॉर्म बिफोर यू हॅव इनफ इन्फॉर्मेशन. आयडियाज और ओपिनियन्स फॉर्म आफ्टर काय होणार? अगोदरच. बिफोर आय स्टार्टेड द जॉब, जॉब चालू करण्याच्या अगोदरच. प्री म्हणजे अगोदरच्या, बिफोर, आफ्टर येणार नाही. दोन्ही ठिकाणी आफ्टर हे शब्द वापरलेले आहेत, म्हणून दोन्ही चुकले. उरले काय? पर्याय क्रमांक 2. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे, पर्याय क्रमांक 2 जे आहे हे याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे, एवढं लक्षात घ्या. नेक्स्ट प्रश्न आहे, स्टडी द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. एंटरिंग द विलेज फ्रॉम द वेस्टर्न साइड, द चर्च सून कम्स इनटू व्ह्यू. कोण एंटर झालं, काय झालं, काहीच दिसत नाही आहे. एंटरिंग द विलेज, विलेज एंटर करतंय का? नाही, म्हणून चुकलंय हे. एंटरिंग द विलेज फ्रॉम द वेस्टर्न साइड, ओके. वी सून ऑब्टेन अ व्ह्यू ऑफ द चर्च, म्हणजे वी आपण आहोत दिलेलं, ठीक आहे. जिथं ए आहे ते चुकलंय. ए कुठं दिलेलं आहे? इथं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे, इथं नाही. म्हणजे बी आणि सी आर करेक्ट. बी आणि सी, म्हणून हे काय करेक्ट आहे. कारण इथं काय दिलेलं आहे? इथं बघा, ऍज वन हु एंटर्स तो दिलेला आहे, या वाक्यात दिलेलाच नाही, त्यामुळे इथं अर्थ चुकीचा निघतो, म्हणून ते वाक्य चुकीचं ठरतंय. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे ते इनकरेक्ट आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? अप्रोप्रिएट. तर अप्रोप्रिएट आणि बी आणि सी दिलेले कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, when it comes to geography he certainly knows his stuff. Choose the correct meaning of the underlined idiom. आता याचा मीनिंग काय? he has very, नाही रे, जिओग्राफी, when it comes to geography चा प्रश्न आहे, he certainly knows his stuff. त्याला माहिती आहे काय आहे जिओग्राफी, म्हणजे नॉलेज असतं. नॉलेज नसतं नाहीये. he has a very good knowledge of it. He has no sense of the subject. sense काय येणार नाही. he has no relation, एक आहे मग आपल्याला. he has a very good knowledge of it. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे हे याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, स्टडी द फॉलोइंग स्टेटमेंट और स्टेटमेंट्स अँड आन्सर. टेन्स इज द फॉर्म ऑफ द वर्ब यूज्ड टू इंडिकेट. आता टेन्स मध्ये जो वर्ब असतो तो कशासाठी दिलेला असतो? तो टाइम दाखवतो ऍक्शनचा. ऍक्शन चालू आहे का ते सुद्धा दाखवतो. चालू आहे, संपली, पूर्ण झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे, ते दाखवतो. म्हणजे तिन्ही बरोबर आहे. ए, बी आणि सी ऍब्सोल्युटली करेक्ट. कारण टेन्सचा यूज कशासाठी करतो आपण? टेन्सचा यूज करतो टाइम दाखवण्यासाठी. मग या टाइम मध्ये काय येतं? एखाद्या याच्यामध्ये इटर्नल गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात, किंवा कंटिन्यू असणाऱ्या गोष्टी दाखवल्या जाऊ शकतात, किंवा कंप्लीट झालेल्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये दाखवल्या जाऊ शकतात. एवढं लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणून तिन्ही पर्याय बरोबर आहे, आणि त्यामुळे 4 नंबरचा पर्याय जो आहे तो इथं उत्तर म्हणून आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया काय आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, चूज द करेक्ट एक्सप्रेशन. ऍज चीप ऍज सँड. ऍज चीप ऍज सँड नाही आहे, ही म्हणून चुकलेली आहे. ती आहे ऍज चीप ऍज चिप्स. ऍज चीप ऍज चिप्स. ऍज चीप ऍज चिप्स म्हणजे काय? खूप स्वस्त, खूप स्वस्त, ठीक आहे. ऍज गे ऍज लार्ज, ठीक आहे. याचा अर्थ होतो व्हेरी हॅपी. अर्थ काय होतो? व्हेरी हॅपी, खूप आनंदी असते, खूप आनंदी असते. उरलं काय? ऍज एज मटन. ऍज एज मटनचा अर्थ होतो, लक्षात घ्या, निरुपयोगी, ज्याला आपण म्हणू युजलेस, ज्याला आपण म्हणू युजलेस, किंवा डेड होऊ शकतो, किंवा डिफंक्ट होऊ शकतो, ठीक आहे. अशा प्रकारे याचे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात, ते समजून घेणे गरजेचं आहे. त्या इडियम्स ज्या मी सांगतोय त्या लिहून घेत चला. जे शब्द सांगतो ते लिहून घेत चला. काही शब्दाचे मी सिनोनिम्स, अँटोनिम्स देतो, अर्थ देतो, काहीच देत नाही. जे दिले ते लिहून घ्या, जे नाही दिले ते तुम्ही शोधा. मला अनालिसिस म्हणतात, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, हे इथं दिलेलं आहे. ऍज डेड ऍज मटन, सर्टनली डेड, टोटली डिफंक्ट, युजलेस, वर्थलेस, ऑफ नो यूज, व्हेरी हॅपी, व्हेरी इनएक्सपेन्सिव्ह, हे दिलेलं आहे त्याचा अर्थ.
ठीक आहे. व्हेरी हॅपी, ॲज चीप ॲज खूप स्वस्त, व्हेरी इनएक्सपेन्सिव्ह, ठीक आहे, म्हणजे स्वस्त, तोच अर्थ होते. ऑल माय वॉर्निंग्स फेल ऑन स्टोनी ग्राउंड. टू फॉल समथिंग ऑन स्टोनी ग्राउंड म्हणजे काय करणे? दगडावर काही पडलं तर ते फुटतं, त्याचा काही उपयोग नाही, म्हणजे इग्नॉर्ड येतं इथं. म्हणजे वेअर इग्नॉर्ड हे याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, चूज द वर्ड अपोजिट मीनिंग टू द वन इन कॅपिटल इन द गिवन सेंटेन्स. शी डिडंट हॅव द स्लाइटेस्ट कंपंक्शन अबाउट टेलिंग मी अ लाय. जराशी भीती नाही वाटली तिला मला खोटं सांगताना, जरासं मन हिचकिचलं नाही तिचं मला माझ्याशी खोटं बोलताना. मग आता हे खोटं बोलणं होते, मग खोटं बोलणं किंवा भीती, खोटं बोलणं नाही म्हणजे मन हिचकिचणे, भीती असणे, असा काहीसा त्याचा अर्थ होतो. याच्या विरुद्ध आपल्याला विचारलेला आहे अपोजिट इन मिनिंग. अपोजिट काय होते? ऑडेसिटी. ऑडेसिटी म्हणजे काय? धाडसीपणा. काय जरा जास्त ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. मग बाकीचे उरलेले आहेत तर कॉन्फ्लॅग्रेशन, ऍब्स्टेमियस, ऍब्ज्युरेशन, त्याचे सुद्धा अर्थ आपल्याला, कॉन्फ्लॅग्रेशनचा अर्थ सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे. दिलेला आहे कॉन्फ्लॅग्रेशन, याला आगीचा डोंब म्हणतो आपण, याला व्हेरी ग्रेट डिस्ट्रक्टिव्ह फायर ज्याला म्हणतो, ज्याला आगीचा डोंब म्हणू शकतो मराठीत. काय म्हणू शकतो आपण? आगीचा डोंब किंवा वनवा सुद्धा म्हणू शकतो कॉन्फ्लॅग्रेशनला. ऑडेसिटीचा मी सांगितलेलं आहे थोडासा धाडसीपणा. मग ऍब्स्टेमियस, ठीक आहे, नॉट अलाउइंग युअरसेल्फ टू व्हेरी मच फूड म्हणजे काय? संयमशील, त्याला काय म्हणू आपण? संयमशील. खाण्यापिण्याच्या बाबतीत, एखादी कृती करण्याच्या बाबतीत जो संयमशीलता, ठीक आहे. आणि मग राहिलेला आहे ऍब्ज्युरेशन, टू प्रॉमिस पब्लिकली दॅट म्हणजे एखादी गोष्ट करणार नाही असं काय करणे, त्याला तिथं प्रॉमिस करणे असा काहीसा त्याचा काय होतो? अर्थ होतो. आणि इथं म्हटलेलं आहे की शी डिडंट हॅव द स्लाइटेस्ट कंपंक्शन अबाउट टेलिंग मी अ लाय. याचा विरुद्धार्थी काय होतं? तर ऑडेसिटी. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे, एवढं लक्षात घ्या. नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. नेक्स्ट प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. द बास्केट ऑफ ऍपल्स अँड पियर्स वर हँगिंग फ्रॉम. हँगिंग टू असते, ते फॉर्म नसते. हँगिंग टू अ हुक. चुकलं. मग आपल्याला काय विचारलंय? करेक्ट म्हणजे जिथं ए असेल ते आपलं उत्तर असणार नाही, हे पण नाही, हे पण नाही. उरलं काय आपल्याकडे? दिस मस्ट बी वन ऑफ द बेस्ट प्लेस दॅट हॅव बीन स्टेज ॲट स्टार्टफोर्ड दिस सीझन. ॲब्सोल्युटली करेक्ट. द सक्सेस ऑफ द न्यू ब्रांच इज वन ऑफ द रिसेंट डेव्हलपमेंट्स दॅट जस्टिफाय अवर फेथ इन कंपनी. हे सुद्धा करेक्ट आहे, म्हणजे बी सी जिथं असेल ते करेक्ट आहे. आता हे करेक्ट का? हे काय म्हणायचं आहे? दिस मस्ट बी वन ऑफ द बेस्ट प्लेस, हे प्लुरल आहे आणि म्हणून इथं प्लुरल वर्ब आलेला आहे, ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी याच्यात द सक्सेस ऑफ द न्यू ब्रांच इज, न्यू ब्रांच, सक्सेस ऑफ द न्यू ब्रांच इज सिंग्युलर, कारण ब्रांच बद्दल बोलतोय. वन ऑफ द रिसेंट डेव्हलपमेंट्स, लक्षात घ्या वन ऑफ द च्या नंतर येणारं जे नाऊन असते ते प्लुरल पाहिजे. इथं पण बघा वन ऑफ द च्या नंतर जे आलेलं आहे ते प्लुरल नाऊन आलेलं आहे. इथं सुद्धा कसं आलेलं आहे? प्लुरल आलेलं आहे. आणि याच्यानुसार इकडे येणारा वर्ब असतो, हे प्लुरल आहे, तो वर्ब सुद्धा प्लुरल पाहिजे. जस्टिफाय भी पण आहे, हा काय आहे? प्लुरल वर्ब आहे, म्हणून हे सेंटेन्स सुद्धा काय आहे? करेक्ट आहे. बीसी इथं आहे, म्हणून हे आपलं उत्तर झालेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द इनकरेक्ट मिनिंग ऑफ एक्नॉलेज. हा प्रश्न इथं आपल्याला विचारण्यात आलेला आहे, लक्षात घ्या. तर इथं यांनी विचारलेला आहे की इनकरेक्ट विचारलेला आहे. यांनी काय विचारलेलं आहे? एक्नॉलेजच्या इनकरेक्ट होते काय? एक्नॉलेज म्हणजे काय होते? ऍक्सेप्ट करणे, ऍडमिट, रेकग्नाइज करणे, आणि एक्सप्रेस थँक्स सुद्धा एक्नॉलेज मध्ये येतं. तिन्ही येतात, म्हणजे यातले सर्वच करेक्ट आहे. इनकरेक्ट कोणतं आहे? कोणतंच नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे हे काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे. हे कारण सिनोनिम आहेत म्हणून हे उत्तराच्या शर्यतीतून बाद होतात. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे तो आहे, इट वॉज नॉट नेसेसरी फॉर मी टू बाय इट. आय डोंट नीड. इट वॉज नॉट नेसेसरी, पास्ट आहे. याने काय म्हटलेलं आहे? मॉडल ऑक्झिलरी. चूज मॉडल ऑक्झिलरी फॉर द अंडरलाइन वर्ड्स इन द फॉलोइंग. मॉडल ऑक्झिलरी मध्ये आता वॉच साठी डू येणार आहे का? तर नाही, कारण ते पास्ट मध्ये आहे, या प्रेझेंट मध्ये आहे, डीड येणार आहे. मग एक तर दुसरं उत्तर असेल किंवा चौथं, आय डिडंट यूज टू बाय इट. त्यांनी म्हटलंय का सवयी बद्दल बोलतोय का गरजेबद्दल बोलतोय? यूज टू कशाबद्दल बोलतोय? सवय बद्दल बोलतोय, म्हणून हे चुकलंय. मग उरलं काय?
4 नंबरचं आय डिडंट नीड टू बाय, गरज नाही आहे मला बाय करण्याची. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. मित्रहो, हा होता 2019चा जो एमपीएससीचा पेपर झाला होता, त्या पेपरचा अनालिसिस. या अनालिसिस मध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही सांगितलं, जसं मी प्रत्येक लेक्चर मध्ये सांगतो, तुमचे प्रश्न तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा निश्चितच काय करेल, प्रयत्न करेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. नेक्स्ट लेक्चर सुद्धा राज्यसेवेच्या पेपरवर असेल. पहिल्यांदा आपण राज्यसेवेची ही जी लेक्चर सिरीज आहे ती कंप्लीट करणार आहोत, आणि मग त्याच्यानंतर राज्यसेवेच्या या लेक्चर सिरीज नंतर PSI STI याचे पेपर सुद्धा कंडक्ट करणार आहोत. जितके जास्त पेपर मला इथं पेपरचा अनालिसिस घेता येईल तेवढं जास्त पेपरचा अनालिसिस मी इथं घेणार आहे. सी यू गाईज.